ಇದು ಏನು ನನಗೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ನೀ ಎನ್ನು काळजी नादी ಬೇಡ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗತ್ತದು. अम्मा आलेला. हे बघ मी तुला खरं सांगू, तू आधी मराठी बोलायला शिक. तुला जर अनिल भाऊजींचं प्रेम जिंकायचं असेल ना तर तुला मराठी हे आलंच पाहिजे. ನಂದು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ प्रीती ಇದೆ. हे तू मराठीत बोलून दाखवणार. असं म्हणायचं, माझं तुमच्यावर प्रेम आहे. बोल. अम्मा माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे. ना ना माझं बरोबर. तू बर प्रेम आहे. अम्मा देवरे या काय होणार आहे या घराचं? काय बोलते कळत नाही. बापू साहेब अय्यो अम्मा देवरे अय्यो याला कंट्री. आता घराची मालकीण आली, आता आमची काही गरज नाही, आम्ही निघालो घराकडे. बल्ली बल्ली बापू साहेब ब्याड होग ब्याद्री प्लीज. बापू साहेब अनिल ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಶಟಿಕೆ ಬಂದ್ರು. हेच त्यांना सकाळी मी सांगितलं. ಬಲ್ಲಿ ಬಲ್ಲಿ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳೇನ್. ಟೆಲಿಫೋನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ. ತಪ್ಪಾಯ್ತ್ರಿ. तू अनिल टेलिफोन हॅलो प्लीज कार. त्यांना सगळं माहितीये, पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचं. आणि हो, त्यांना एक निरोप सांगा म्हणून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जमल्यास भरभराटीचं जावं. नाही त्याचा उपयोग नाही. आता याला माधुरी माधुरी मी काय बोलतोय माझं बापू साहेबा इकडे बरे. अय्यप्पा देवरे बापू साहेबा प्लीज. अय्यो अम्मा नैन ಮಾಡ್ಲಿ. बापू साहेबा अम्मा दळवी साहेबांच्या ऑफिस मधून आलोय. दळवी अविनाश दळवी. आमच्या संगीता मॅडमने हे पार्सल तुम्हाला द्यायला सांगितलं. संगीता ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅಮ್ಮ ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ ಇಷ್ಟು ಚಲ್ಲ ಎಟ್ಟಿ ಸಂಗೀತಾ. ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ ಪನ್ನಳ. प्रिया मी आलो. माझीच वाट बघत होतीस ना? सांग बघू मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय आणलंय अनिल? माझा विश्वासच बसत नाही माझ्या भाग्यावर. साक्षात सौदामिनीने मूर्त रूप घेऊन माझी बायको व्हावं आणि अलगद माझ्या मिठीत यावं असंच वाटलं मला. उगीच खोटं बोलू नका. काय झालं? मला तर वाटलं तुम्ही खूप रागावलात म्हणून. वाटलं तुम्हाला मुळे लग्न करायचंच नव्हतं. अगं मी तर रागाच्या भरात बोललो राणी. प्रेम समजायला सुद्धा वेळ लागतो ना. मग पुन्हा असं कधी कधी बोलणार नाही. माझी शपथ. मी असं बोलणार सुद्धा नाही आणि असं वागणार सुद्धा नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहणार. आता करू. किती वेळ दरवाजा उघडायला? डोरबेल सुद्धा मराठीत वेगळी आणि कानडीत वेगळी असते वाटतं. तुझं एक ठीक आहे. म्हणजे बापूराव कुठे गेले? बापूरावच्या कानाच्या फुंगड्या कधी बसून झाल्या? अयो निಮ್ಮದ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಇಲ್ಲ. ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಹೋದ್ರು. होद्रू ಹೋದ್ರು. होद्रू ಹೌದು. गेला. ಹೌದು. कुठे गेला? ಹೋದ್ರು. ನೀವ ನಿನ್ರ ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ, ನೀವ ಕೇಳ್ರಿ. ಓಕೆ? ನಿಮ್ಮದ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಶಿಟಿಗೆ ಬಂದ್ರು. ಮತ್ತ ಬ್ಯಾಗ್ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ರು. ಮತ್ತ ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರು. ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನೀವ ಹೋಗ್ಬ್ಯಾದ್ರಿ. ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ. ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನೀವ ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ. ಹಲೋ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ. ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ?
नेमकं काय घडलं? हा? नेमकं हा? काय घडलं? ದಮ್ರಿ ನಾ ತೋರಿಸ್ತೇನೆ ಓಕೆ ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಬ್ಯಾಗ್ ಅಮ್ಮ हे काय चाललंय तुझं? ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಹೋದ್ರು काय सांगतेस? हा बाप्या सरळ निघून गेला ಹೌದು आणि तू काय करत होतीस? तू का नाही अडवलंस त्याला? ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವು ಹೋಗ್ಬ್ಯಾದ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ माझ तुमच्यावर प्रेम आहे असं बापूराव म्हणाला. ಇಲ್ಲ ನಾ नाही म्हणाला. ಅಮ್ಮ ನಾ ಹೇಳೇನ್ आईला काय कटकट आहे. ಅಮ್ಮ हे काय ಸಂಗೀತ ಕೊಟ್ರ कोटर? ಹೌದು हॉटेलचं बुकिंग आणि रेल्वेची तिकीट. कोल्हापूर पन्हाळा हॅपी हनीमून फ्रॉम अविनाश आणि संगीता. अय्यम्मा हॅपी हनीमून पन्हाळा सगळे काम धंदे सोडून डोंगर कपारी हिंडत बसावं लागणार. थँक्यू पन्हाळा मी पन्हाळा नाहीये, याक तो कोल्हापूरला आहे. लिमये तुम्हाला काही समजत नाहीये. तो वालतुरे अजून आहे ना हयात? मग त्याला फोन द्या. अनिल बॉम्बे काल ऑफिसर तुला काय झालं तोंड वाकड करायला? तुम्हाला म्हणत नाहीये मी वालतुरे. आणि फोन हातामध्ये घेतल्यानंतर हॅलो म्हणायला तुमचं काय जात आहे? हे बघा माझ्या हनीमूनचं सविस्तर परिपत्रक मी ऑफिस मध्ये आल्यानंतर सगळ्यांना वाटणार आहे. कळलं? आता कामात आहे का? हा हे बघा ते एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट केव्हा येण्याची शक्यता आहे तेव्हा त्याच्या ड्यू डेटच्या आत आपला ऍक्सेप्टन्स होकार त्यांना कळवला पाहिजे. कळलं? हा ठीक आहे मी तुमच्या इकडे वाट बघतोय. ताबडतोब फोन करा. हा हा सारखं काम फोन कंटाळा आला किंवा हे बघ प्रिया, हौदू मी जरी इकडे आलो असलो ना तरी माझा जीव तिकडे ऑफिस मध्ये कामात अडकलेला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने ही वेळ फार महत्वाची आहे आणि माझी माणसं स्वतःच्या जबाबदारीवर ही परिस्थिती हाताळू शकतील असं मला वाटत नाही. समजलं? समजलं. तुला काय समजलंय? मला समजलं. आता जरा लवकर आवरा. लवकर. मी खाली लॉबीत वाट बघत उभा आहे. हौदू लॉबीत मी वाट बघतोय. नाहीतर माझा तिकडे खडा पारशी कराल. पारशी. एक मिनिट आलंच. ಆಪರೇಟರ್ ಬಾಂಬೆ ಕಾಲ್ ಸೇಮ್ ನಂಬರ್. ಹೌದು ಕ್ವಿಕ್ಲಿ. हो मेहरबान, कुठे निघालात? हा आज जायची परमिशन नाही आहे. अहो सरकारी नोकरी आहे. पार्सल योग्य त्या माणसाच्या हातात पोचते का नाही ते पाहायला हवं. हो आम्ही पण सरकारी नियम पाळतो. आतल्या माणसा पातूर तुम्हाला जाता यायचं नाही. मग हे पार्सल परत घेऊन जाऊ का पोस्टात? अहो कशाला, आम्ही आहे की ड्युटीवर. द्या ते इकडं, आम्ही देतो नेऊन. बर जशी तुमची मर्जी. घ्या हे तसंही करा.
उशीर झाला. प्रिया किती वेळ? अहो मी केस धुताय. अरे केस धुताय तर मग रविवारी धुऊ जा की. मला ऑफिसला उशीर होतोय. आलाच. आलंच. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा बाथरूम मध्ये ही जाणार. कधी केस धुतय, कधी पूजा करायचंय म्हणून आंघोळ करतय. मी आपला सारखा बोंबलतोय. अशानं माझ्या वेळापत्रकाचा सत्यानाश चालला गेले कित्येक दिवस.